पुण्याला आलेल्या आणि महापालिके शेजारून गेलेल्या प्रत्येकाला हा पूल माहिती असणारच। शनिवार वाड्यासमोरचा शिवाजी पूल, त्याचं बांधकाम सुरू झालं ते 1920 साली, तेव्हाचाच हा फोटो। आणि 1923 साली कार्यान्वित झालेल्या या पुलाचं हे आजचं स्वरूप। दुर्गंधी मुठा नदीची सोबत करत असणारा हा त्याचा आजचा अवतार। पुण्याच्या गाडी तळाजवळ रेल्वेसाठी बांधण्यात आलेला 1857च्या सुमारासचा हा जुना दगडी पूल आणि त्या शेजारी रेल्वेसाठीच 1926 ला बांधलेला हा नवा पूल। रूळ हलवतानाचं हे दुर्मिळ छायाचित्र आणि त्याच पुलाचं हे आजचं रूप, ज्यावरून आता वाहनं जातात। हे पुण्याचा हुतात्मा स्मारक ससून रुग्णालयाजवळचं, त्याचा 1928 सालचा हा फोटो आणि त्याचं हे आजचं स्वरूप। बांधकाम चाललेल्या रस्त्यांमध्ये गुरफटले वेल्सली पुलावरून दिसणारा हा संगमेश्वरचा परिसर, हा घाट आणि त्यावरचं मंदिर। या मंदिराला असे गोपुरही होते, पण ते वाहून गेले पानशेतच्या पुरात आणि आता दिसणारं त्याचं हे रूप, हे सारं पुण्यनगरीचं चित्रमय दर्शन, तेही कृष्णधवल। ज्या शहराचा इतिहास मोठा, रंजक आणि महत्वाचा आहे, त्या शहराच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या कालखंडांची कॅमेऱ्यात टिपलेली ही काही दुर्मिळ छायाचित्र ती आता प्रकाशित झाली आहेत पुणे कृष्णधवल या संग्रहातून। मंदार लवाटे या पुण्याच्या इतिहासावर संशोधन करणाऱ्या तरुणानं त्याच्या अभ्यासाच्या ओघात मिळालेली ही छायाचित्र या संग्रहात प्रकाशित केली आहे। पुण्याच्याच माऊली सेवा प्रतिष्ठाननं हा संग्रह प्रकाशित केलाय। इसवी सन 2003-2004 पासून या जुन्या फोटोंचं महत्त्व मला अधोरेखित झालं। त्यावेळेस लोकसत्तामध्ये मी पुण्यातल्या गणपती उत्सवाचे फोटो छापले होते। त्यानंतर निरनिराळ्या ठिकाणी मला काही फोटो बघण्यात आले। उदाहरणार्थ शनिवार वाड्यासमोरचा पूल गणपतराव महादेव केंजळे या मराठी माणसांनी बांधलेला आहे, त्यांच्या वंशजाकडे त्या पुलाच्या उद्घाटन समारंभाचा फोटो आहे। किंवा भाऊ रंगारीचे माझे मित्र आहेत बाबा डफळ म्हणून, त्यांच्याकडे अरण्येश्वराच्या मंदिराचा खूप जुना फोटो आहे। काही जुन्या संस्थांमधनं ते फोटो मला मिळाले, त्यांच्याकडे रिसर अर्ज करून परवानगी घेऊन हे फोटो यात छापण्यात आलेले आहेत। यातले बहुसंख्य फोटो हे आजपर्यंत कुठेही पब्लिश झालेले नाही आहेत। हे फोटो जर का तिथेच राहिले आणि तिथली कॉपी जर का नष्ट झाली तर तो अमोल ठेवा हा कायमचा नष्ट झाला। या भावनेतनं हे फोटो लोकांच्या घराघरात जावेत, अल्प किमतीत लोकांच्या घराघरात जावेत आणि प्रत्येकाच्या घरी सेव्ह व्हावेत। म्हणजे मूळ प्रत जरी नष्ट झाली तरी आज डिजिटलमुळे तंतोतंत तशी प्रत करणं शक्य आहे। ती हजारो घरात जाईल, हा अतिशय मोठा ठेवा इतिहासाचा तो जतन होईल। या संग्रहात असे अनेक फोटो आहेत जे अक्षरशः आपल्याला तोंडात बोटं घालायला लावतात। आता उदाहरणार्थ हा शनिवार वाड्याच्या आतल्या भागाचा फोटो। 1919 साली वाड्याच्या दिल्ली दरवाजावरून काढलेल्या या फोटोत आतल्या जुन्या इमारती, ज्या ब्रिटिश कचेऱ्या म्हणून वापरायचे त्या, तसेच हजारी कारंजे अगदी स्पष्ट दिसतात। आज शनिवार वाडा पाहताना आपल्याला त्याची कल्पना येते। हा विश्रामबाग वाडा, तो आज बऱ्यापैकी टिकून आहे। पुण्याच्या प्रसिद्ध ससून रुग्णालयाचं हे 1925च्या सुमाराचं छायाचित्र। आता अनेक इमारतींनी ही वास्तू वेढली आहे। हा फोटो तर अजबच। औंधजवळ नदी पार करण्यासाठी एकेकाळी तराफा वापरला जायचा, तेव्हा तर चक्क घोड्याला नदी पार नेण्यासाठी तराफा वापरतानाचं हे अफलातून छायाचित्र। ही जुनी सरकारी वाहनं रॉयल मिलची। पुण्याच्या प्रसिद्ध टिळक स्मारक मंदिराचा हा भूमिपूजनाचा समारंभ 1924 साली मोतीलाल नेहरूंच्या उपस्थितीत झालेला। पानशेतच्या पुरात लकडी पूल पाण्याखाली गेला त्यावेळेसचा हा हाहाकार। अशी एक ना अनेक 70 छायाचित्र या संग्रहात आहेत। इतिहासाचा अभिमान कोणाला नाही आणि त्यातही पुणेकरांना तो काकणवर अधिकच आहे। त्या अभिमानातूनच हा संग्रह साऱ्यांसमोर आलाय। काही छायाचित्र यापूर्वी प्रकाशित झाली होती, पण ती एकघट्टा सगळ्यांसमोर आली नव्हती। ती आता मात्र आली आहे। मयुरेश कोंडूर, स्टार माझा, पुणे।